बारामती लोकसभा मतदारसंघाकडे खरं तर अवघ्या देशाचं लक्ष लागले आणि याच्यावरतीच बोलण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे जे काही निवडणूक प्रमुख आहेत, राहुलदादा कुल दौंडचे विद्यमान आमदार, हे माझ्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल? काल तुम्ही बूथ कमिटीची बैठक घेतली, कसा प्रतिसाद इथल्या लोकांचा आहे दौंडमधून? निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर काही कामाची गती राखणं आवश्यक होतं. त्याप्रमाणे शासकीय कामं संपवल्यानंतर आम्ही काल सगळ्या बूथ प्रमुखांची बैठक घेतली आणि त्यामध्ये सगळ्यांची मतं समजून घेऊन माझी काही अपेक्षा सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडून आहे याच्यावर चर्चा झाली आणि निवडणुकीची दिशा ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाची चर्चा काल आमची संपन्न झाली. त्याच्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी हे महायुतीचा जो आदेश येईल, जो उमेदवार ठरेल आणि ज्याही पक्षाकडे हा मतदारसंघ जाईल त्यांचं प्रामाणिकपणे काम करण्यासाठी कटिबद्ध राहू, अशा प्रकारचा निर्णय आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून तुम्ही केंद्रामध्ये भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहात. मात्र महायुतीतलेच जे काही इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आहेत, त्यांनी कुठेतरी एक वेगळी भूमिका घेताना दिसते. त्याच्याबद्दल तुमचं काय मत? या भूमिका त्यांच्या स्थानिक विधानसभा मतदारसंघातल्या समस्येसंदर्भातल्या आहेत आणि मला खात्री आहे की या सगळ्या भूमिका संदर्भामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा हे ज्यावेळेस बसतील त्यावेळेस या सगळ्या समस्यावर निर्णय काढण्याची क्षमता ते तिघांच्यामध्ये आहे आणि त्याच्यामधून योग्य ते निर्णय या तिघांच्या समोर हे सगळे प्रश्न गेल्यानंतर निघतील अशी मला खात्री आहे. 2019ची निवडणूक तुम्ही लढवली होती घरातून, त्यावेळेचा जो काय अनुभव आहे, हा अनुभव यंदाच्या 2024 मध्ये तुम्हाला नक्कीच येणार आहे. त्याच्या पक्षासाठी कसं तुम्ही ते हे करतात? मागच्या वेळी संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया आम्ही पार पाडली होती आणि माझ्या पत्नी कांचन कुल यांना जवळपास 5,31,000 मतं त्या निवडणुकीमध्ये मिळाली होती. 28 दिवसाचा कालावधी होता आणि या सगळ्या 28 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी चांगले परिश्रम घेतल्यामुळे अतिशय चांगली निवडणूक ही बारामतीसारख्या अवघड मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी पार पाडली होती. हा मतदारसंघ जवळपास लोणावळ्यापासून सुरू होतो आणि अकलूजपर्यंत हा मतदारसंघ जातो. खूप मोठा भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघ आहे आणि याच्यात जो काही भाग हे डोंगरदऱ्याचे सुद्धा आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बळावरच ही निवडणूक करणं हे शक्य असतं आणि एकंदर मागचा अनुभव पाहता त्याचा उपयोग या निवडणुकीला महायुतीचा जो काही उमेदवार ठरेल त्याच्यासाठी करण्याचा माझा प्रयत्न राहील. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी बारामती आणि खडकवासला हे 2 मतदारसंघ सोडून इतर जे काही 4 विधानसभा मतदारसंघ आहेत, यातील जे काही नेते मंडळी आहेत, समजा तुम्ही पण आहात, अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवरती मागच्या वेळेस कोणत्या ना कोणत्या कारणावरून नाराजी आहे. पण ती नाराजी आता दूर झाली आहे का? कसं चित्र असणार? नाही, आत्ताची जी निवडणूक आहे ती लोकसभेची आहे. तक्रारी तर घराघरात आहेत, पक्षात आहेत, पक्षाच्या अंतर्गत आहेत, पक्षाच्या बाहेरच्या लोकांच्या बरोबर आहेत. परंतु ही ज्या व्यापक स्वरूपाची निवडणूक आहे ती पाहता स्थानिक स्वरूपाचे मतभेद हे व्यक्त करण्यापर्यंत ठीक आहे, परंतु एका विशिष्ट टप्प्यानंतर मात्र आपण ज्या पक्षाबरोबर राहतो, जो पक्ष आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो, पक्षाच्या माध्यमातून आपल्याला सन्मान मिळतो, त्या पक्षाशी आपली असणारी बांधिलकी आपल्याला विसरून चालणार नाही. पण ह्या मतभेदांची चर्चा होणं, प्रश्न मांडणीपर्यंत ठीक आहे, परंतु निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मला खात्री आहे की महायुतीतल्या सगळ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी हे आपापसातील मतभेद विसरून कामाला लागतील. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे काही मतभेद असतील ते विसरून सगळेजण आता महायुतीचा धर्म पाळण्यासाठी महायुतीतील जे काही नेते आहेत हे काम करणार असल्याचं आमदार राहुल कुल यांनी सांगितलंय. विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.